राज्यामध्ये 30 ते 10 जून पर्यंत पावसाची उघडीप. हवेचा दाब वाढल्यानं पुढील 10 ते 12 दिवस पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी हवामान तज्ज्ञांचं आवाहन. गोकुळच्या अध्यक्षांची आज निवड. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार. अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावेद मुश्रीफ यांचं नाव चर्चेत. सांगलीचे ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची शक्यता. 9 तारखेला मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा. उदय सामंत यांनी ऑफर स्वीकारणार असल्याची माहिती. 2,500पेक्षा जास्त महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. 9 महिन्यात प्रत्येकीला मिळाले 13,500. आता सरकार करणार वसूल. परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा देशात नंबर पहिला. देशामध्ये येणारी 40% परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. मुंबईतील मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात डिनो मोरियाचा भाऊ सँटिनोनं झटकले हात. गैरव्यवहारांबाबत मला माहिती नाही, डिनोलाच माहिती असल्याची दिली कबुली. ठाण्यामध्ये एटीएस पथकाची मोठी कारवाई. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ठाण्यातून 3घांना अटक. आरोपींना हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती. हगवणे कुटुंबियांच्या अडचणीमध्ये वाढ. शशांक आणि सुशील हगवणेनं खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं उघड. वारजे पोलिसात आणखी एक गुन्हा दाखल. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीनं रचला इतिहास. संस्थेच्या स्थापनेनंतर 75 वर्षांनी एनडीएतून प्रशिक्षित झालेल्या 17 मुलींना सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी.